हेलो, चेयर जमा कर लो वहां से वो। भूषण धान की, जहाँ कभी वो स्टेज के पास आए। भूषण धान की, ऑनलाइन स्कोरर। प्रेम, प्रेम भाई थोड़ा चेयर जमा करने लगो थोड़ा भाई। प्रेम, कृपया दर्शक को विनंती है कि जो चेयर है वो खिलाड़ियों के लिए बैठने के लिए है। गवर्नमेंट स्कूल एंड पे जो साइड स्क्रीन के पास में बाइक है, बाइक हटा लो भाई वहां से। कृपया दर्शकों को विनंती है कि जो साइड स्क्रीन के सामने बाइक है कृपया वो हटाए। प्रेम शिवनवार, प्रेम शिवनवार। अमोल ठावरी, वो वहां से साइड स्क्रीन का से गाड़ियां हटा लो भाई प्लीज वो। ठावरी सर वो गाड़ी हटा लीजिए प्लीज। अमोल ठावरी सर। रजा, रजा भांजे, थोड़ा सा हटा ले। एम ब्लास्टर वर्सेस राजपूत रॉयल्स। तुषार भाऊ नरपांडे प्लीज। काफी बड़ा मुकाबला। तुषार भाऊ थोड़ा कोऑपरेट कीजिए भैया, आप हटेंगे तो सब हट जाएंगे वहां से। अमोल सर, वो सामने जो मोपेड है वो स्क्रीन के थोड़ा बाजू से हो जाए भाई। और ओवर की पहली गेंद काफी अच्छी गेंद थी। सूरज जो अब तक राजपूत रॉयल्स के बेहतरीन गेंदबाज है, जिन्होंने अपने गेंदबाजों से सबको प्रभावित किया है, उनके सामने आक्रामक बल्लेबाज संतोष पारखी और उनका साथ देने के लिए आए हैं कुणाल पारखी। काफी अच्छी ओपनिंग बल्लेबाजी है एम ब्लास्टर की। देखते हैं इस गेंद पर क्या होगा। और एक गेंद उठा के मारा है 4 रन के लिए। बेहतरीन बल्लेबाजी करते हुए संतोष पारखी, उनके सामने सूरज।
और ये अच्छी गेंद और यहाँ पर विकेट गवा बैठे संतोष पारकी। काफी अच्छी गेंद थी, गेंद ठीक से बल्ले पे आई नहीं और स्टंप को जाके डायरेक्ट गेंद लगते हुए और अपने विकेट गवाना बैठा उनको। सूरज पावड़े, सूरज पावड़े। सूरज पावड़े, वो साइड स्क्रीन पे जो बाइक है वो हटा लो। हर्षल मोहिते, हर्षल बतकल। अब एम ब्लास्टर की तरफ से बल्लेबाजी के लिए आए हैं अलीम कुरैशी, जो काफी अच्छे बल्लेबाज है, जिन्होंने अब तक अपने बल्लेबाजी से सबको प्रभावित किया है। पिछले मैच की हीरो, जिन्होंने अच्छी बल्लेबाजी की थी, ताबड़तोड़ बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं अलीम भाई। उनके सामने बेहतरीन गेंदबाज सूरज। देखते हैं इस गन पर क्या होता है। ओ, बल्ले पे गेंद आई नहीं, काफी अच्छी गेंद थी। बेहतरीन शुरुआत राजपूत रॉयल्स के लिए। सूरज नड़े, जो काफी अच्छे बल गेंदबाज है, हर ओवर में सफलता निकालते हैं। ओ, अच्छी गेंद थी, हल्के हाथों से खेला 1 रन के लिए। काफी अच्छी सोच अलीम भाई की। जानते विकेट बचा के खेले तो आसानी से बड़ा लक्ष्य को छू सकते। अमोल सर ठाउरी, वो गाड़ी हटा लीजिए सर, वो दो गाड़ियाँ आपके लेफ्ट साइड में जो है। अब कुणाल, उनके सामने गेंदबाज सूरज। देखते इस गेंद पर क्या होता है। ओ, अच्छी गेंद थी लेकिन गेंद बल्ले पे आई नहीं। 1 ओव्हर नंतर झालेली धावसंख्या 5 रन 1 विकेट। 1 ओव्हर नंतर झालेली धावसंख्या 5 रन 1 विकेट। ऑनलाइन स्कोरर भूषण धन की कृपया कमेंट बॉक्स में आइए। 1 ओवर 5 रन 1 विकेट के नुकसान पर काफी अच्छी शुरुआत राजपूत रॉयल्स की। बेहतरीन गेंदबाजी उनके टीम में। अब गेंदबाजी लेकर आए हैं राजपूत रॉयल्स की शान अरमान, मोहम्मद अरमान। काफी अच्छे गेंदबाज, युवा गेंदबाज, जिन्होंने अब तक अपने गेंदबाजी से सबको प्रभावित किया। अब अरमान के सामने अलीम भाई। ओ, यहाँ पर नोवाल, नोवाल, अंपायर का इशारा नोवाल। फ्री हिट, फ्री हिट गेंद। अब देखते हैं फ्री हिट गेंद पर कैसा इस्तेमाल कर सकते हैं अलीम भाई।
काफी अच्छी शुरुआत मिली है राजपूत रॉयल्स को। अमोल सर उसको निकालो वहां से। सूरज पावड़े, वो गाड़ियाँ थोड़ा साइड में ले लो। और लो और लो। खेल चालू। फ्रीड का सामना करेंगे अलीम भाई कुरैशी। देखते फ्रीड की गेंद कैसे खेलते। बड़ा शॉट लगाना जानते हैं अलीम भाई। अभी तक काफी बड़े बड़े शॉट लगा के उन्होंने एम ब्लास्टर को जीत में अपनी भागीदारी दिखाई। देखते इस गन पर क्या होता है। और ये बड़ा शॉट लगाना चाहते थे लेकिन गेंद बल्ले पे आई नहीं। और डार्ट गेंद काफी अच्छी वापसी अरमान की। इस इनिंग में पहला मीडियम ओवर डालने वाले अरमान जो अब गेंदबाजी कर रहे हैं उनके सामने अलीम भाई कुरैशी। देखते हैं इस गेंद पर क्या होता है। ओ अच्छी गेंद थी लेकिन थोड़ा दिशा से भटकते हुए वाइड गेंद। युवा गेंदबाज अरमान बेहतरीन गेंदबाजी करते हुए उनके सामने अनुभवी बल्लेबाज। अगर ये मैदान पे खड़े रहे तो आसानी से बड़े स्कोर की तरफ जा सकते एम ब्लास्टर। देखते इस गेंद पर क्या होता है। और ये उठा के खेला गया शॉट 6 रन के लिए। इनसे यही उम्मीद थी कि वो बड़ा शॉट कब लगा सकते। एम ब्लास्टर की काफी बड़ी उम्मीद अलीम भाई कुरैशी जिन्होंने इस गेंद पर 6 लगा दिया। वॉलेंटियर कृपया बॉल ढूंढे। सलीम भाई, सलीम भाई गाड़ी हटा लीजिए वहां से। अमोल सर, सलीम भाई गाड़ी हटा लीजिए वहां से। अमोल सर आप वहीं रहिए। अमोल सर, सलीम भाई थोड़ा
वॉलेंटियर कुल पे बॉल फेंक। गेंदबाजों को पैर में दिक्कत आने की वजह से गेंदबाजी में परिवर्तन। अब गेंदबाजी लेकर आए हैं साई। और इस साई ने काफी अच्छी गेंद डाली है, ठीक से बल्ले पे आई नहीं। बेहतरीन गेंदबाज है साई। लेकिन उनके सामने अलीम भाई जो काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। देखते हैं इस गेंद पर क्या होगा। और एक बार बल्ला घुमाया, नीचे फील्डर आते हुए, लेकिन अच्छी तरह से आई नहीं हाथ में गेंद। और एक रन। अब साई के गेंदबाजी के सामना करेंगे युवा बल्लेबाज कुणाल पारखी, जो काफी अच्छे ऑलराउंडर है कुणाल पारखी। साई साई का सामना करेंगे कुणाल। देखते हैं इस गेंद पर क्या होगा। और ये आगे निकल के बड़ा शॉट खेलना चाहते थे, लेकिन गेंद दिशा से भटकते हुए वाइड गेंद। काफी अच्छा डिसीजन हमारे अंपायर द्वारा, जो काफी अनुभवी अंपायर है। फिर से एक बार साई की गेंद पर खेलेंगे कुणाल पारकी। और आगे निकल के खेला गया शॉट, पीछे फील्डर मौजूद और आसान सा। देखते हैं अंपायर क्या डिसीजन देते। और विकेट।
कुणाल पारकी पवेलियन लौटते हुए काफ़ी नाखुश होंगे अपने आप से। उनसे एक बड़ी पारी की उम्मीद थी, लेकिन बड़ा शॉट लगाना चाहते थे और अपने विकेट गवा बैठे। खूबसूरत शॉर्ट पॉइंट की दिशा में खेल दिया है, कवर के नीचे से गेंद जाती हुए बाउंड्री लाइन की दिशा पर वहां पर, और ये 4 रन, बेहतरीन शॉट और खराब क्षेत्र रक्षण यहाँ पर अंकित द्वारा। प्रेशर बनाए रख रहे हैं यहाँ पर राजपूत रॉयल को, काफी जरूरी। 2 ओवर के समाप्ति के बाद 19 रन, 1 विकेट के नुकसान पर एम ब्लास्टर। दिन का ये तीसरा मैच, काफी महत्वपूर्ण मैच आज के दिन का, एलिमिनेटर नंबर 1। राजपूत रॉयल्स और एम ब्लास्टर दोनों ही तगड़ी टीमें। 2 विकेट के नुकसान पर एम ब्लास्टर, 19 रन। दो ओवर के बाद 19 रन, 2 विकेट के नुकसान पर एम ब्लास्टर। थोड़ी लाइन खराब शायद, जी हाँ, वाइट का इशारा अंपायर के द्वारा। गवर्नमेंट के तरफ से गेंदबाजी करते हुए सूरज, अच्छी गेंदबाजी की है अभी तक इन्होंने इस टूर्नामेंट में। एक उभरता हुआ सितारा सूरज नाले। राजपूत रॉयल्स की ये टीम काफ़ी तगड़ी टीम, शोएब मयूर एक बड़े बड़े नाम इस टीम में मौजूद। अगली गेंद फुलर लेन की गेंद थी, काउ कॉर्नर की दिशा में खेलने का प्रयास लेकिन नाकामयाब हुए, और लेग बाइट्स के रूप में 1 रन बढ़ता हुआ राजपूत रॉयल्स का। और सामना करेंगे सूरज मडावी, और वेल लेफ्ट, इसके साथ और 1 रन बढ़ता हुआ एम ब्लास्टर के लिए। एक रन से यहाँ पर आगे बढ़ती हुई एम ब्लास्टर की ये टीम, काफ़ी अच्छा प्रदर्शन किया अभी तक एम ब्लास्टर ने पूरे टूर्नामेंट में। और यहाँ पर इनसाइड एज सिंगल रन। अलीम सामना करेंगे सूरज का, और ये फुलर लेन की गेंद, शायद 2 का कॉल होगा, जी नहीं, 1 ही रन से संतुष्ट। सिंगल डबल से यहाँ पर इनिंग आगे बढ़ाते हुए। और अच्छा खूबसूरत ये ड्राइव, ड्राइव यहाँ पर सूरज का। सिंगल डबल पावर पे तो हो चुका है, और फील्ड भी काफ़ी खुल चुकी है अलीम और सूरज के लिए। सेम फील्डिंग के साथ गेंदबाजी करते हुए सूरज।
एक डीप कवर, लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ, डीप मिड विकेट और डीप स्कोर लेग। अगली गेंद, अच्छी गेंद सूरज की, सीधा जड़ में जाके ये गेंद खत्म हुई। साई का अच्छा फील्डिंग वहां पर, अच्छा आर्म, और इसी के साथ अच्छी गेंदबाजी अभी तक सूरज की। एक दो वाइड जरूर दिए थे, लेकिन अच्छा कमबैक। सूरज गवर्नमेंट एंड से गेंदबाजी करने में काफ़ी मशहूर, काफ़ी कंफर्टेबल फील करते हैं उस एंड से। सूरज यहाँ पर खेल देना चाहते थे, लेकिन वाइड का इशारा, और एक बार ये तीसरा वाइड इस ओवर का। काफ़ी एक्स्ट्रा रन अभी तक खर्च कर चुके हैं सूरज। अच्छा शॉट सूरज का, सीधे बैट से खेल दिया है। देखना कितने रन बटोर पाते हैं अपनी टीम के लिए। एक रन पूर्ण और एक दूसरे का मांग, इसी के बीच अंपायर का इशारा आना बाकी, अंपायर का निर्णय आना बाकी अभी तक। इसका मतलब फील्डर सेफ, बैट्समैन सेफ, सॉरी। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट्स दोनों बल्लेबाजों के द्वारा, बेहतरीन रनिंग। 3 ओवर के बाद 29 रन, 2 विकेट के नुकसान पर एम ब्लास्टर अच्छी बैटिंग करते हुए। तीन ओवर के बाद 29 रन, 29 रन 3 ओवर नंतर। इथून जी टीम जिंकेन ती टीम JMCC सोबत सेमीफायनल खेळणार, म्हणजेच क्वालिफायर 2 यानंतर होणारा सामना। आणि पुढचा ओव्हर घेऊन येतो अंकित, लेफ्ट आर्म स्पिनर, ऑफ स्पिनर। फील्डिंग सेट करताना राकेश बुग्गेवार आणि मयूर घाटोळे, आणि एक अनऑर्थोडॉक्स फील्डिंग सेट करताना राकेश बुग्गेवार। कवर अंदर घेऊन एक डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ। सुंदर आहे असं आजचा दिवस क्रिकेट प्रेमीसाठी, शेवटचा दिवस आजच्या टुर्नामेंटचा। अंकित शॉर्ट बॉल, आणि तो खेळलेला काव करण्याच्या दिशेमध्ये, तिथे फिल्डर मौजूद, आणि ही कॅच पहिल्याच बॉलरमध्ये आली वापस। शॉट मिडल नव्हता झाला, पण एलिव्हेशन चांगलं मिळालं होतं या बॉलला। सुंदर बॉलिंग अंकित द्वारा। सूरज मडावी
पलट के लगाना चाहते थे और 4 रन के लिए काफी अच्छी बल्लेबाजी सूरज मड़ावी द्वारा। देखते इस गेंद पर क्या होता है। हेलो, एक धाव. आणि तो बॉलर आपला बोर्डे अंकित वाडई गोलंदाजी करतो तो तन्वीर यांना. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल समजू शकले नाही बल्लेबाज. पुन्हा एकदा अंकित वाडई उंचावून मारण्याचा प्रयत्नामध्ये मयूर घाटोडे यांनी झेल टिपलेला. अशा पद्धतीने यम ब्लास्टरचे फलंदाज बाद झालेले आहे. नवीन फलंदाज आता बॅटिंगसाठी जात आहे ते त्यांचं नाव सादिक भाई म्हणून त्यांना ओळखले जातात. स्ट्राईकवर कोण आहे आता? सूरज मडावी सध्या स्ट्राईकवर आहे. ते स्ट्राईक घेतील. अंकित वाडई यांचा सामना करतील. नवीन आलेले फलंदाज हे नॉन स्ट्रायकर एंडवर आहे. अंकित वाडई यांनी आत्ताच आपल्या संघासाठी गडी बाद करण्यामध्ये यश मिळवलेले आहे. यावेळेस उंच गेलेला डोक्याच्या वरून गेला त्यामुळे हा वाईट बॉल आहे. स्पिनरचा चेंडू परंतु त्यांनी टेकऑफ जास्त केला. यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने मारण्याच्या प्रयत्नामध्ये साप बीट झालेले आहे. बहुतेक हे षटकही संपलेलं आहे असं वाटत आहे. नक्कीच या किती षटक किती झाले? पाणी पिऊन घे. 5 ओव्हर झाले का 4 ओव्हर झाले? 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 रन म्हणजे 4 षटकामध्ये त्यांनी 35 धावा जमवल्या आहे आपल्या संघासाठी एम ब्लास्टर यांनी. थोडा असेल तर शिल्लक पुन्हा तोंड भरून तोंड भर आता कट कमिटी एकदम मयूर गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहे.
आता पहिल्यांदा स्ट्राईक घेतील ते साजिद भाई. मयूर गोलंदाजीसाठी तयार. लेग स्टॅम्पच्या दिशेने जोरदार घुमवलेला फटका आणि हा चौकार. काय झालं का हात दाखवत आहे ना. काफी बेहतरीन बल्लेबाजी सादिक भाई की तरफ से. गेंदबाज मयूर घाटोड़े, उनका सामना करेंगे सादिक भाई. आते ही उन्होंने चौकार लगा दिया है. देखते इस गेंद पर क्या होगा. और काफी अच्छी गेंद, बल्लेबाज समझ नहीं पाए इस गेंद को. और डॉट गेंद. काफी अच्छे गेंदबाज है मयूर भाऊ, अनुभवी गेंदबाज, वापसी करना जानते हैं. काफी अनुभव इस मैदान का उनको. काफी बड़ा रनअप गवर्नमेंट इनकी तरफ से गेंदबाजी कर रहे. देखते इस गेंद पर क्या होगा. ओ फिर एक बार अच्छी गेंद, काफी अच्छी वापसी मयूर भाऊ की. इसी के लिए जाने जाते हैं मयूर भाऊ. यही बॉलर, काफी अच्छे गेंदबाज है. उनके सामने ताबड़तोड़ बल्लेबाज सादिक भाई फिर से एक बार स्ट्राइक पर. देखते हैं इस गेंद पर क्या होगा. और एक अच्छी गेंद डाली थी, लेकिन 1 रन के लिए खिला गया है. मैं थोड़ी मिसफील्ड वहां पे. 2 रन भागने में आसान. काफी अच्छे गेंदबाज है मयूर भाऊ, लेकिन उनके सामने सादिक भाई. देखते हैं इस गेंद पर क्या होगा. काफी बड़ा रनअप है मयूर भाऊ का, इसलिए अच्छी गेंदें डालते. और एक अच्छी गेंद, बल्लेबाज समझ नहीं पाए इस गेंद को. फिर भी 1 रन भागने में आसान. अब स्ट्राइक पर आए हैं गोंडवाना यूनिवर्सिटी कलर कोट सूरज मड़ावी. पिछले मैच में उन्होंने 5 कैचेस पकड़े थे. गेंद उनके तरफ ही जाती थी और वो पकड़ लेते थे. अब वो बल्लेबाजी कर रहे. स्ट्राइक पर सूरज मड़ावी, उनका सामना करेंगे मयूर भाऊ घाटोड़े. ओ फिर एक बार अच्छी गेंद और डॉट गेंद. 5 ओव्हर नंतर झालेली धावसंख्या 42 रन. 4 विकेट्स. 5 ओव्हर नंतर झालेली धावसंख्या 42 रन, 4 विकेट्स. पाणी पिण्यासाठी खेळ थोडा वेळ थांबलेला. पाणी आणि आपली व्यूहरचना याबद्दल
ते थोडेसे ते आपले मीटिंग करत आहे. बल्लेबाजांनी आपली व्यूहरचना केली आहे. दरम्यान यांनी इशारा केला की लवकरात लवकर खेळ सुरू करावा. पुन्हा एकदा अंकित वाडाई आपले दुसरे षटक घेऊन आलेले आहे. यावेळेस साजिदबाई त्यांचा सामना करतील. यावेळेस एक धाव मिळाली. बॅटचा चेंडू काही बॅटला नीटसा लागलेला नाही आहे, परंतु तरीसुद्धा एक धाव मिळाली. लेग बाय नव्हती, बाय होता. यावेळेसही मारण्यामध्ये चुकले, परंतु विकेटकीपरही ते बॉल पकडू शकले नाही. त्यामुळे एक धाव पुन्हा एकदा बाय. यावेळी पुन्हा मारण्याच्या प्रयत्नामध्ये यष्टी चित करण्याचा प्रयत्न होता, परंतु फलंदाजांनी आपला पाय तंबूमध्ये रोवूनच ठेवलेला होता. त्यामुळे नॉट आऊट असं डिसिजन आलेलं आहे अंपायर यांच्याकडून. यावेळेसही लेग स्टंपच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा यष्टीची अपील. इथे धावसंख्या थांबलेली आहे. दोनही असे निर्धाव असे चेंडू. यावेळेस रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. हाही चेंडू निर्धाव असा. इथे षटक संपलेले आहे.
किती किती ओव्हरमध्ये 6 ओव्हरमध्ये 44 धावा, 4 गडी गमावलेले आहे त्यांनी. 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 44 धावा आणि इथे 6 षटक संपलेले आहे, म्हणजे 6 ओव्हर संपलेले आहे. आता शेवटचे 12 चेंडू शिल्लक राहिलेले आहे आणि या इथं बॅटिंग पॉवर प्लेचा त्यांनी उपयोग केलेला आहे. पंचांनी तसा इशारा दिला, बॅटिंग पॉवर प्ले घेत आहेत. गोलंदाज आपले क्षेत्ररक्षण थोडे ॲडजस्टमेंट करत आहे. क्षेत्ररक्षकांना काही सूचना दिल्या व त्यांना आपापल्या निश्चित जागेवर पाठवलेलं आहे. पॉवर प्ले असल्यामुळे जास्त ते खेळाडू सीमारेषेच्या जवळ घेऊ शकत नाही. तरी क्षेत्ररक्षण डीप मिड विकेट, लॉन्ग अप लॉन्ग ऑन, पॉइंट स्लीप थर्ड मॅन. इथं कट झालेला आहे आणि 1 धाव मात्र मिळाली. आता 11 चेंडू शिल्लक राहिलेले आहे. धाव संख्या झाली ती 45. यावेळेस सरळ दिशा टोलवलेला चेंडू इथं मिसफील्ड झालेला आहे, बघूया, आणि हे चौकार. क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक, मोबदला 4 धावा. जिथे एका धावावर थांबवता आलं असतं तिथं 3 धावा जास्तीच्या गेलेल्या आहे. धाव संख्या झाली ती 49. पुन्हा एकदा ऑफसाईड थर्ड मॅनच्या दिशेने खेळलेला चेंडू तिथे पुन्हा, परंतु एकच धाव. आताही क्षेत्ररक्षकांनी थोडी मिसफील्ड केली होती, परंतु फलंदाज त्याचा फायदा घेऊ शकले नाही. यावेळेस समोर येऊन मारण्याचा प्रयत्नामध्ये फटका काही मारू शकलेले नाही आहे, त्यामुळे हा सुद्धा एक निर्धाव असा चेंडू. धाव संख्या ही 50 वर थांबलेली. बघूया आता उर्वरित चेंडूमध्ये आणखी किती धावा हा संघ गोळा करतोय. यावेळेस लेग साईडच्या दिशेने खेळून काढलेला आहे, बघूया, 1 धाव. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन मयूर घाटोडेद्वारा. आता सादिकभाई स्ट्राईक घेतील. हा सुद्धा निर्धाव असा चेंडू. आणि 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर
धावसंख्या आहे ती 51, 4 विकेटवर. आता एम ब्लास्टर या इनिंगचे शेवटचे षटक. हे जे टीम हारली ओके. शेवटचे षटक सचिन देशपांडे करण्यासाठी आलेले आहे. शेवटचं षटक टाकत आहे. उंचावर मारलेला फटका बघूया आणि हा चौकार. सुंदर असा फटका सचिन यांच्या सूरज मडावी यांच्या बॅटमधून निघाला आणि त्यांच्या संघासाठी 4 धावा मिळालेल्या आहे. या चौकार सोबतच धावसंख्या झाली ती 55 आणि आता उर्वरित 5 चेंडू शिल्लक आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होत आहे.
यावेळेस लेग साईडच्या दिशेने खेळलेला फटका बघूया किती धावा मिळतात ते. एक धाव दरम्यान इथं थोडीशी क्षेत्ररक्षणात चूक झाली आहे. 2 धावा आणि हे तिसऱ्या धावेसाठी धावून गेले आहे. पूर्ण 3 धावा पूर्ण केल्या आहे. या 3 धावासोबतच धावसंख्या झाली ती 58. पुन्हा यावेळी मारण्याचा प्रयत्नामध्ये बघूया बॅटला काही स्पर्श नाही, त्यामुळे हा डॉट बॉल झालेला आहे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. यावेळेस पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने घुमवलेला बघूया. 1 धाव पूर्ण आणि तिथे थोडीशी मिसफिल्ड, परंतु यावेळेस मात्र योग्य असं क्षेत्ररक्षण करून त्यांनी बॉल परत केला, त्यामुळे एकच धाव. धाव संख्या झाली आहे ती 59. या उंचावून मारलेला फटका बघूया किती धावा ते. 6 रन. षटकार. शेवटचा चेंडू. या षटकारासोबतच धावा झाल्या आहेत त्या 65. पुन्हा एकदा मारला सरळरित्या, बघूया किती धावा होतील ते. बढिया तिथं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 2 धावा पूर्ण दरम्यान धावून तिसरी ही धाव पूर्ण. 68 धावा पूर्ण झालेल्या आहे. एम ब्लास्टर यांनी आपल्या पहिल्या इनिंगमध्ये फटकेबाजी करून 68 धावा गोळा केलेल्या आहे. आता राजपूत रॉयल्स या संघांना हा सामना जिंकण्याकरिता 69 धावांची गरज आहे.
आकाश सामना करतोय. उंचावून मारलेला फटका क्लिअर केलेली आहे सर्क 30 यार्ड आणि हा चौकार. प्रमोद चाफले यांच्या पहिल्याच बॉलवर लॉंगांच्या दिशेने उंचावून मारलेला फटका चौकार. अशा पद्धतीने राजपूत रॉयल्स यांनी आपल्या पारीची सुरुवात केलेली आहे. 4 धावा पहिल्याच चेंडूत 4 धावा. यावेळेस ऑफ साईडच्या दिशेने ग्लाइड केल्यासारखा फटका. 1 धाव. आता प्रमोद चाफले यांच्या गोलंदाजीचा सामना करतील ते शोएब खान. ऑफ साईडच्या दिशेने खेळलेला फटका. 1 धाव. पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने सुंदर असा फटका. 1 रन. अरे आणि सुंदर असा झेल. थर्टी यार्ड सर्कल क्लिअर करण्याच्या प्रयत्नामध्ये शोएब यांनी खेळाडूला शोधून काढले.
अशा पद्धतीने शोएब झेलबाद होऊन तंबूत परत आहे. स्ट्राईकवर अमोल अमोल ना अमोल नवीन फलंदाज. स्लिपच्या दिशेने खेळून एक धाव पूर्ण. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 रन. सैफुर रहमान गोलंदाजीसाठी आलेले आहे. यावेळेस स्ट्राईकवर अमोल. लेग साईडच्या दिशेने खेळलेला एक धाव आणि मधातून पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या हातून सुटलेला गताड क्षेत्ररक्षणाचा नमुना. हा निर्धाव असा चेंडू. यावेळेस गलीच्या दिशेने खेळून एक धाव पूर्ण. सरळ दिशा खेळलेला 1 रन.
बीट झाले फलंदाज. फुलटॉस असा चेंडू उंचावून मारलेला आहे आणि हा सिक्सर. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 रन. निखिल तेलंग गोलंदाजीसाठी आलेले आहे आणि आकाश थोरात त्यांचा सामना करण्यासाठी सज्ज असलेले. यावेळेस पुन्हा एकदा लांगांच्या दिशेने टोलवलेला आणि इथं साप झेल सोडलेला. चौकार. नो बॉल आणि फ्री हिट आहे. पुन्हा एकदा उंचावर मारलेला फटका आणि हा सुद्धा चौकार. फ्री हिटच्या चेंडूचा योग्य असा समाचार घेतलाय तो डावखोरा फलंदाज आकाश थोरात यांनी.
पुन्हा एकदा मारलेला शॉट बघूया. यावेळेस सुंदर असं क्षेत्ररक्षण, एका धावेवर सीमित केलं त्यांना. यावेळेस लेग साईडच्या दिशेने हळूच खेळून काढलेला चेंडू. बघूया, एक धाव पूर्ण आणि एक मात्र तेच धाव मिळणार. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने घुमवलेला चेंडू आणि ह्यावेळेस मात्र चांगले असे क्षेत्ररक्षण, एकच धावेवर थांबवलं त्यांना. पुन्हा एकदा नो बॉल. फ्री हिटचा सामना, फ्री हिटसाठी स्ट्राईक घेतोय ते अमोल. यावेळेस खेळलेला फटका, यावेळेस मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण, एकच धाव. उंचावून मारलेला फटका यावेळेस, आणि आज सुंदर असा झेल. थोरात लॉंग ऑफवर झेल देऊन तंबूत परत येत आहे. ओव्हर झाला का आता? सध्या किती झाली आहे? सध्या धाव संख्या झाली आहे ती 34. ओव्हर सरला का? तिसरा ओव्हर संपायचा आहे.
नवीन कोण आहे? नाही तोच आहे. जुना जुना काय नाव आहे त्याचं? बॅटिंगवर आहे अमोल अमोल. यावेळी रिव्हर्स स्वीपचा असा सुंदर फटका आणि सरळ त्या 4 रन. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 38 रन. साई यांनी गलीच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू तिथं क्षेत्ररक्षकाने फील्ड करून परत करतो तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 29 चेंडूत 29 धावांची गरज. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळलेला चेंडू 1 धाव. तिथं क्षेत्ररक्षणाकडून चूक. 2 धावा पूर्ण. 28 बॉलमध्ये आता 27 धावा. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने खेळून 1 धाव. पुन्हा एकदा हळूच खेळून 1 धाव पूर्ण. वाईड असा चेंडू. धाव संख्येमध्ये 1 धावेची भर.
यावेळेस लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका, क्षेत्ररक्षकांनी उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव घेण्यापासून ते रोखू शकले नाही. स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं, तो यशस्वी झाला नाही. त्यालाच बॉल लागला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 46. 24 बॉलमध्ये 23 रनाची आवश्यकता. साई यांनी पुन्हा एकदा थर्ड मॅनच्या दिशेने खेळलेला चेंडू, एक धाव. प्रमोद चाफले गोलंदाजी करत आहे. यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेला चेंडू, एक धाव. ऑफ साईडच्या दिशेने मारलेला फटका, एक धाव. सरळ दिशा खेळलेला चेंडू, एक धाव.
पुन्हा एकदा सरळ दिशा खेळलेला चेंडू, परंतु आता क्षेत्ररक्षक सज्ज आहे, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करत आहे आणि फलंदाजांना एकेरी धावावर ते रोखत आहे. यावेळेस मात्र निर्धाव असा चेंडू. हं? 51 धावा झालेल्या आहे 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर आणि 18 बॉलमध्ये अठरा बॉलात 18 रन. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा. अठरा चेंडूत 18 धावांची गरज. 18 रन्स 18 गेंदे. कुणाल पारखी गोलंदाजीसाठी. यावेळेस पुन्हा एकदा गलीच्या दिशून खेळून काढलेला चेंडू. बघूया, एक धाव पूर्ण. दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि हे दुसरी पूर्ण. आता 16 धावांची गरज उर्वरित 17 चेंडूत. यावेळेस लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु कसलाही संपर्क नाही आणि हा निर्धाव असा चेंडू. 16 चेंडू 16 धावा. यावेळेस मात्र सरळ दिशा खेळलेला चेंडू, एक धाव पूर्ण.
कुणाल पारखी वापस गोलंदाजीसाठी सज्ज झालेले. पुन्हा एकदा फटका मारण्यामध्ये यशच आलेले नाही आहे. निर्धाव असा चेंडू, डॉट बॉल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चालू आहे, परंतु त्यांच्या बॅटला चेंडूचा काही स्पर्श झालेला नाही आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल. आता 13 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता चालू आहे. यावेळेस मारलेला फटका बघूया आणि हा झेल सुटलेला आणि बरं झालं 2 धावा म्हणजे गेला नाही त्यांच्यामुळे पासून, म्हणजे चौका जाणारा थांबला. किती झाली? आता 12 चेंडू शिल्लक आहे आणि 13 धावांची गरज आहे. सैफुर रहमान गोलंदाजीसाठी. उंचावून मारलेला फटका आणि हा सिक्सर, षटकार. आता 11 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. 11 गेंदे 7 रन. ऑफसाईडच्या दिशेने मारलेला फटका.
1 धाव. दहा चेंडू 6 धावा 6 रन 10 बॉल. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, यावेळेस 22च्या स्वरूपामध्ये कदाचित. 1 धाव. नऊ बॉल 5 रन. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका, मात्र 1च धाव. 4 धावा बाकी आहे विजयासाठी आणि चेंडू शिल्लक आहे ते 8. उंचावून मारलेला फटका बघूया आणि हा सिक्सर. इथे मॅच राजपूत रॉयल्स यांनी हा विजय प्राप्त केला. इलिमिनेटर 1 मध्ये राजपूत रॉयल्स यांनी हा विजय मिळवलेला आहे. अंकित वाडई यांना सामनावीर असे घोषित करण्यात आलेले आहे. अंकित वाडई यांना सामनावीर असे घोषित करण्यात आलेले आहे. Ankit Wadai judged the man of the match in today's match. So I requested Mr. Ankit Wadai come to the dais and collect their memento. अंकित वाडई यांना सामनावीराचे पारितोषिक सुदामा सर हे प्रदान करतील अशी मी त्यांना विनंती करतो. राकेश भाऊ यांचा मोबाईल कोणाजवळ आहे ते सांगावे. आणि हां, आता यानंतर अर्ध्या तासाची विश्रांती आहे. अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर JMCC आणि राजपूत रॉयल्स या दोन संघामध्ये क्वालिफायर 2 खेळल्या जाईल. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर क्वालिफायर 2 खेळल्या जाईल.